मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे सामर्थ्य, ज्याला आपण ताकद म्हणतो. एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये सुंदर असं एक झाड होतं. एका पक्षाची गोष्ट आहे. आणि त्या झाडामध्ये काय झालं, या पक्षाची दाणी त्या झाडामध्ये अडकली. झाडाला आपण ज्याला डोली म्हणतोय की नाही, अशा त्या डोलीमध्ये खाचीमध्ये काय झाली, त्या पक्षाची दाणी अडकली. आणि मग त्या पक्षानं त्या झाडाकडे विनंती केली, झाडा, ए बाबा, माझी दाणी मला परत कर ना. आता तो एवढासा पक्षी, झाड कशाचं ऐकते, त्याचं नाही ऐकलं त्या झाडानं. पक्षी सुताराकडे गेला आणि त्याने सुताराला विनंती केली, सुतार दादा, चल रे माझ्या बरोबर तुझी करवत घेऊन. त्या झाडामध्ये माझे दाणे अडकलेत आणि ते झाड काय मला देत नाही. चल त्याला कापूनच टाक. आता त्या एवढ्याशा दाण्यामुळे सुतार कशाला झाड कापील. सुताराचा पण राग आला आणि तो पक्षी राग राजाकडे गेला आणि राजाला म्हणा, राजासाहेब, असं असं माझे दाणे त्या झाडामध्ये अडकलेत, ते झाड काही देत नाही. सुताराला सांगितलं तो काही कापत नाही. तुम्ही काय करा, त्या सुताराला शिक्षा करा, त्याला झाड कापायचं सांगा. राजा, मला एवढे पक्षी आलाय, कोणीकडून काहीतरी सांगतोय, सुताराला सांगा, झाडाला सांगा. राजा, मला बिलकुल नाही, जा चल, मला नाही वेळ. आणि मग राजानं पण ते ऐकलं नाही. मग पक्षी त्या माहुताकडे गेला, ज्या हत्तीवरती राजा बसायचा ना, त्या माहुताकडे गेला आणि त्या माहुताला सांगितलं, हा राजा माझा ऐकत नाहीये, तू काय कर, हत्तीवर बसला ना, याला खाली पाड. माहुत, मला काय बावड पक्षी, हा राजाला कसं खाली पाडू मी. पक्षी तरी पण थकला नाही. माहुत ऐकत नाही ना. मग पक्षी गेला हत्तीकडं, हत्तीच्या कानामध्ये सांगितलं, हत्तीला म्हणला, ए हत्ती दादा, माझं एक काम करणार आहे. असं झालंय, माझे दाणे त्या झाडामध्ये अडकले, सुतार दादा कापून देत नाही, राजा काही त्याला कापायचं सांगत नाही, माहुत काय राजाला खाली पाडायचं नाव घेत नाही. तू एक काम करणार आहे, तूच काय कर, त्या राजाला एकदा खाली पाड. हत्ती म्हणला, ए पिटुकल्या पक्ष्या, मला सांगतोय का राजाला खाली पाडायचं. मी राजाचा सेवक आहे, मला सांगतोय त्याला खाली पाडायचं. चल. शेवटी वाटेमध्ये त्याला काही मुंग्या भेटल्या. मुंग्या भेटल्यानंतर तो पक्षी त्या मुंगीला म्हणाला, मुंगी ताई, एक काम कर ना ग, जा आणि तेवढं त्या हत्तीला सांग की राजाला खाली पाडायचं. राजा सुताराला शिक्षा देत नाही ना. सुतार काय माझं झाड कापत नाही, माझे दाणे काही त्याशिवाय निघत नाहीत. मुंगी म्हणाली, मी नाही रे बाबा जाणार. शेवटी त्या पक्षाच्या नरड्याला आलं. तुम्हाला, हे बघ मुंगी ताई, मी बाकीच्यांचं काही करू शकलो नाही, पण तुला एका टपक्यामध्ये खाऊन टाकील, सगळ्यांना वेचून खाईल मला बारी बारचीनं. त्या मुंग्या घाबरल्या ना, घाबरल्या आणि त्या मुंग्या लागल्या मग हत्तीकडे पळायला. हत्ती सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो, मुंगीला. मुंग्या लागल्या हत्तीकडे पळायला, हत्ती लागला माहुताकडे पळायला, माहुत लागला राजाकडे पळायला. माहुतानं राजाला सांगितलं, राजेसाहेब, सगळं वातावरण बिघडलंय, ते सुताराला सांगा ते झाड कापायचं. राजा लागला सुताराकडे पळायला. सुताराला सांगितलं, पटकन आताच्या आता त्या पक्षाचं झाड कोणते कापून दे. शेवटी सुतार करवत घेऊन त्या झाडाजवळ गेला आणि ते झाड कापणार तेवढ्या ते झाडच म्हणालं, माफ करा मला, मी पक्षाची दाणी काय करतो, देऊन टाकतो. आणि त्या झाडानं काय केली, त्या पक्षाची दाणी देऊन टाकतो. काय बोध घ्यायचं मित्रांनो या कथेतून? अरे, आपल्याला आपलं सामर्थ्य ओळखता आलं पाहिजे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रयत्न केले पाहिजे. अरे, आपण ओळखलं पाहिजे. आपण ते एका लहान पक्षासारखे जरी असलो ना, तरी आपल्या सामर्थ्याचे दुवे लपलेले असतात. ते आपल्याला आपण शोधल्यानंतर सापडतात, पण त्याला शोधण्याची गरज आहे. या जगामध्ये चेहऱ्याला सवाशेर खूप पडलेले आहेत, पण आपण त्यांना शोधलं पाहिजे. कोणाची गुंडी कुठे आहे हे आपल्याला समजलं ना, सगळं काही व्यवस्थित होतं. पण आपले प्रयत्न थांबले नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण एखादं काम हातामध्ये घेतलं तर हा विश्वास आपण ठेवला पाहिजे, ते काम 100% होणार. त्या विश्वासानं आपण ते काम केलं पाहिजे. धैर्य असेल, समर्पण असेल, आपला दृढ हेतू असेल, हा आपल्या सामर्थ्याचा पाया आहे. अहो, या जगामध्ये लोक काय करतील माहितीये का? सुरुवातीला तुमची मजा पाहतील, नंतर त्यांना बरं नाही वाटत ते निघून जातील, तुमची मजाक उडवतील. पण ज्या वेळेस तुम्हाला यश येईल ना, तर तेच निघून गेलेले लोक परत काय म्हणतील माहितीये का? आम्हाला माहितच होतं की एक ना एक दिवस तुम्ही काहीतरी मोठं कराल. बरोबर की नाही? अरे, या ठिकाणी खूप सुंदर ओळी आठवतात.
रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। थक कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और जीने का मजा भी आएगा। खूप खूप धन्यवाद।